बस लवकर तर लय चिकणार तू. चला चाललो आम्ही आता. तर आता तुम्हाला एक महत्त्वाचा म्हणजे माझ्या भावाचा पोरी आहे, त्याच्या यूट्यूब क्षेत्रामध्ये एकूण 46,000 सबस्क्रायबर आहेत, पण अजूनपर्यंत त्याला एकदा पण पेमेंट आली नाही. लग्नाचा व्हिडिओ काढायचं, लग्नाचा व्हिडिओ त्यामध्ये कसं ते गाणी टाकायचं, तर ते गाण्यांचा तो कॉपीराईट लागला, त्याच्यामुळे तो चॅनल थोडा ग्रो व्हायला थोडा टाइम लागला. व्हिडिओ आवडं भारी भारी व्हिडिओ आहेत, 1-1 करोडापर्यंत 99 लाख 98 लाख असं मिलियन व्ह्यूज आहेत. पण तो चॅनलचा प्रॉब्लेम काय झाला माहिती की तुम्हाला, त्याला अकाउंट लावला नाही, त्याच्यामुळे तो चॅनल थोडासा मोनिटाईज व्हायचा राहून गेला. तर आपल्या सगळ्या विनंती आहे की बाबा जसा जो आता व्हिडिओ चालू केला त्यांनी पहिलेपासून म्हणजे नवीन सुरुवात वापस केलेली आहे, व्हिडिओ टाकायची. तर पोऱ्या सगळ्या बाबा तू आता स्वतः करीत जा, म्हणजे ते लग्नाचा व्हिडिओ थोडा कमी दाखवीत जा आणि आपलं स्वतःचं डेली ब्लॉग रोज टाकीत जा. आपलाच पोरी आहे, भावाचा पोरी आहे, तर आता तो रोज उद्यापासून सकाळचे 9 वाजल्यापासून व्हिडिओ टाकायचा काम करणार आहे. तर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. त्याचा लॉक खोल. तुम्हाला आता चॅनलचा म्हणजे दाखवता या बघा, चॅनलला सबस्क्रायबर आहेत 46,000 सबस्क्रायबर आहेत. तर सगळ्यां मोस्ट व्ह्यूज तुम्हाला आता दाखवता, म्हणजे आमचे चॅनलला पण आवडं व्ह्यू नाही तर ते चॅनल दाखव बाबा. वापस या कर. बाहेर निघून कर. ये बघा चॅनलला व्ह्यूज बघा किती आहे. शंकुनाथ 19 शंकुनाथ म्हणजे आमचा मित्र दूधवाला डेअरीवाला, त्याच्या लग्नाचा व्हिडिओ होता. 5 मिनिटाचा व्हिडिओ, खालचा 4 मिनिटाचा, यो 13 मिनिटाचा, यो 16 मिनिटाचा असं व्हिडिओ आहे. किंवा आमच्या विद्याताईचा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला एक सांगता मी, इकडे बघा 99 लाख व्ह्यूज होते याला 31 लाख, याला 12 लाख 10 लाख असं व्ह्यूज हे चॅनलला होते. म्हणजे आमच्या चॅनलला पण व्ह्यूज नाही आवडत होतं. ते मेन प्रॉब्लेम काय झाला माहिती का बघा, कॉपीराईट. आणि हे जे लग्नाचे व्हिडिओ त्यांना सगळ्यांना म्युझिक टाकायला लागतं, म्हणजे गाणी टाकायलाच लागतं कंपल्सरी, त्याच्यामुळे तो कॉपीराईट लागलेला. आणि यो व्हिडिओ थांबवलेला पण बघा, त्यापास सिम्बॉल आले, तो कॉपीराईट म्हणून याला लॉक करून ठेवलेला. कारण याला लॉक का केलं व्हिडिओला, तुम्ही टाकला असता एक व्हिडिओ बघ पहिले बघ, नाव काय पूजा, पूजा ताईचा व्हिडिओ हे बघा, कॉपीराईट लागलेला सगळे व्हिडिओला. तर उद्यापासून पुऱ्या नवीन सुरुवात करणार आहे. तर नक्की कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता फक्त एकच प्रॉब्लेम राहिलेला आहे, बाकी सगळा झालेला. इकडे बघा तुम्हाला दाखवता मी, हे बघा वॉच टाईम 2765 घंटे झालेला. फक्त याला 1225 ना 1235 वॉच टाईम पाहिजे. तर आपल्या आशीर्वादाने लवकर चॅनल पुढे जाऊ दे ना, आपलाच पोरी आहे, लवकर पुढे येऊ द्या बस. असेल ते चॅनलला पुरी 9 वर्ष झालेली दाखवतात, तरी पण तो त्यांचा चॅनल अजून काही ठेवलेला, म्हणजे कसं जास्ती कॉपीराईट लागला, जास्ती काही म्हणजे सिम्बॉल आलं तर चॅनल ती थांबवतात असं असतं. पण यांचा काही झाला नाही अजूनपर्यंत अशा कुठल्या गोष्टीमध्ये. चॅनल एकदम बरोबर आहे, फक्त वॉच टाईमचा प्रॉब्लेम आहे. वॉच टाईम कंप्लीट झाला तर पोऱ्याचा चॅनल चालू होईल. आपल्याला सगळ्या विनंती आहे की बाबा त्याचं जाऊन ब्लॉग बघा आणि चॅनलला त्याचे पुढे न्या. म्हणजे असं कसा म्हणजे काहीतरी थोडा तरी प्रॉब्लेम असतं प्रत्येक गोष्टीत. आमचे पण चॅनलवर व्ह्यूज नाही, त्यावर ते चॅनलला व्ह्यूज एकदम जुना, म्हणजे आम्हाला माहीत बी नव्हता यूट्यूब म्हणजे काय असतं तेव्हा. म्हणजे 10 वर्ष अगोदर विचार कर, म्हणजे आम्ही खाऊनला असं बेबी आता 28 वर्षात आहोत, म्हणजे 17-18 वर्षात असं. बरोबर ना रे, बरोबर की नाही. तो थोडा या करतं कसं जाऊ द्या, नवीन असते तो शिकून जाईल. आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने त्याला लवकर चॅनल त्याचा ग्रो होऊन दे, पुढे येऊन दे पोरेला. त्याचा पिन व्हेरिफिकेशन झालेला, फक्त वॉच टाईम राहिलेला, दुसरा काहीच प्रॉब्लेम नाही. वॉच टाईम जे मुळे त्याचा सगळा तो थांबलेला आहे. आणि माझ्या लग्नाचा व्हिडिओ आहे बघा, ऋषिकेश आणि किशोरी 4 नंबर पार्ट, 3 नंबर 2 नंबर आणि 1 नंबर. हे बघा किती वर्षे, 3 वर्ष होऊन गेली लग्नाला माझी. योच चॅनल तुम्हाला दाखवले मी नाही, योच चॅनल हा तो म्हणतात संते. हे बघा सगळं कॉपीराईट